अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक अशी घोषणा केली होती ज्याने आता इराण या जगाचा निरोप घेतोय की काय असं वाटत होतं। ट्रम्प यांनी त्यांच्या सोशल मीडियावर असं लिहिलं होतं की आज रात्री एका संपूर्ण संस्कृतीची नष्टता होईल, ती पुन्हा कधीच दिसणार नाही। या एका वाक्याने अख्खं जग टेन्शन मध्ये आलं होतं की अमेरिका आता अण्वस्त्र शस्त्रांचा वापर तर नाही ना करणार। ट्रम्प यांनी इराणला दिलेली डेडलाईन संपायला फक्त 10 मिनिटं बाकी होती, पण अचानक एक बातमी येते आणि जग थोडा वेळ का होईना स्ट्रेस फ्री राहतं। इराण आणि अमेरिकेने एकमेकांवरचे हल्ले आता थांबवले आहेत। 2 आठवड्यांचा शस्त्रसंधी जाहीर झालाय। ज्या पाकिस्तानाला आपण कर्जबाजारी कंगाल देश म्हणून ओळखतो, त्याच पाकिस्तानाच्या इस्लामाबाद मध्ये 10 एप्रिलला या जगातल्या 2 महासत्ता शांततेची चर्चा करणार आहेत। हे नेमकं कसं शक्य झालं? पाकिस्तानाच्या हाती ही मास्टर की आली कुठून आणि इराणने कोणत्या 10 अटींवर हा करार मान्य केलाय? आज आपण या सर्व प्रश्नांची उत्तरं सविस्तर पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण सांगतोय लीलाधर, लक्षपूर्वक ऐका कृपया माहितीसाठी। ट्रम्प यांनी इराणला बजावलं होतं की हॉर्मुझची सामुद्रधुनी खुली केली नाही तर इराणचे पॉवर स्त्रोत आणि पुलं उद्ध्वस्त केले जातील। ही केवळ धमकी नव्हती, तर अमेरिकी नौदल कारवाईसाठी सज्ज होतं। पण या डेडलाईनच्या अवघ्या 10 मिनिटं आधी पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी घोषणा केली की दोन्ही देशांमध्ये शस्त्रसंधी झाली आहे। आता शस्त्रसंधी म्हणजे काय? तर युद्ध, सशस्त्र संघर्ष किंवा गोळीबार तात्पुरता किंवा काही काळासाठी थांबवण्यासाठी केलेला अधिकृत करार असतो। म्हणजे युद्ध आता काही काळासाठी थांबवण्यात आलंय। डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्ट केलं की जर इराण हॉर्मुझची सामुद्रधुनी सुरक्षितरित्या खुली करत असेल तर आम्ही 2 आठवड्यांसाठी हल्ले थांबवू। इराणचे परराष्ट्र मंत्री सय्यद अब्बास अरागची यांनीही एक्स वर पोस्ट करत या शस्त्रसंधीला मान्यता दिली आहे। यामुळे केवळ युद्धच थांबलं नाही, तर जागतिक बाजारात तेलाच्या किमतीत 13 ते 14% मोठी घसरण झाली आहे। म्हणजेच एका युद्धाच्या भीतीमुळे विस्कळीत होणारी जागतिक अर्थव्यवस्था पुन्हा एकदा रुळावर येण्याची चिन्ह दिसू लागली आहेत। आता प्रश्न पडतो की इराण इतक्या सहजासहजी शांत का झाला? तर इराणने पाकिस्तानामार्फत अमेरिकेला 10 अटींचा एक सविस्तर मसुदा पाठवलाय। ट्रम्प यांच्या मते हा मसुदा वाटाघाटीसाठी योग्य आहे। इराणच्या या 10 अटी काय आहेत ते आधी आपण सर्वात आधी समजून घेऊया। पहिली अट, दोन्ही देशांनी अहिंसेप्रती कटिबद्ध राहावं। हॉर्मुझ सामुद्रधुनीवर इराणचं नियंत्रण कायम राहावं। इराणला युरेनियम संवर्धनास परवानगी मिळावी। इराणवर असलेली सर्व प्राथमिक आर्थिक निर्बंध संपवावेत। सर्व दुय्यम निर्बंधांचीही समाप्ती व्हावी। संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या सर्व विरोधी ठरावांचा अवलंब थांबवावा। गव्हर्नन्स बोर्डाच्या ठरावांना स्थगिती द्यावी। युद्धामुळे झालेल्या नुकसानाची भरपाई इराणला मिळावी। पश्चिम आशियातील अमेरिकन सैन्याची माघार व्हावी। लेबनॉन मधील हिजबुल्लाह विरुद्धच्या या युद्धासह सर्व आघाड्यांवर युद्धविराम व्हावा। या अटी पाहिल्या तर लक्षात येईल की इराणने आपला स्वाभिमान आणि लष्करी ताकद दोन्ही जपण्याचा प्रयत्न केलाय। अमेरिकेला मात्र यात महत्वाचं वाटतंय ते म्हणजे इराणने अण्वस्त्र कार्यक्रम थांबवावा आणि इस्रायलला असलेला धोका कमी करावा। सर्वात धक्कादायक आणि विचार करायला लावणारी गोष्ट म्हणजे या संपूर्ण वादात पाकिस्तानने केलेली मध्यस्थी। पाकिस्तानाकडे ही पॉवर आली कुठून? याचे काही महत्वाचे पदर आहेत। पहिली गोष्ट म्हणजे पाकिस्तानाचे लष्कर प्रमुख आसिफ मुनीर आणि पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी गेल्या वर्षभरापासून अमेरिकेशी जवळीक वाढवली आहे। ट्रम्प यांच्याशी त्यांचे संबंध इतके सुधारले गेले की गेल्या वर्षी जून मध्ये ट्रम्प यांनी चक्क पाकिस्तानाच्या लष्कर प्रमुखांना व्हाईट हाऊस मध्ये जेवणाचं आमंत्रण दिलं होतं। पाकिस्तानने तर ट्रम्प यांना शांततेचं नोबेल द्यावं अशी ही मागणी केली होती। दुसरी गोष्ट म्हणजे पाकिस्तानाचं भौगोलिक स्थान। इराण सोबतची 900 किलोमीटरची सीमा आणि अमेरिकेचा जुना लष्करी मित्र असणं, या 2 गोष्टींमुळे पाकिस्तान दोन्ही देशांशी संवाद साधू शकणारा एकमेव दुवा ठरला। चीननेही या मध्यस्थितीत पाकिस्तानाला संपूर्ण पाठिंबा दिला आहे, कारण चीनची या भागात मोठी गुंतवणूक आहे। जरी आज पाकिस्तानाचं कौतुक होत असलं तरी हे त्यांच्यासाठी अंगावर येणारं संकट सुद्धा ठरू शकतं। का? त्याचं कारण आहे सौदी अरेबिया। पाकिस्तानची अर्थव्यवस्था सौदी अरेबियाच्या मदतीवर अवलंबून आहे। गेल्या वर्षी पाकिस्तानने सौदी सोबत एक संरक्षण करार केलाय, ज्यानुसार सौदीवर हल्ला झाला तर पाकिस्तान मदतीला धावून जाईल।
आता इराण आणि सौदीचे संबंध सध्या ताणलेले आहेत। आता अशा परिस्थितीत जर पाकिस्तान इराणच्या खूप जवळ गेला तर सौदी अरेबिया नाराज होऊ शकतो। म्हणजे एका बाजूला अमेरिकेची मैत्री टिकवायची, इराणला शांत करायचं आणि दुसरीकडे सौदीचा रोष ओढवून घ्यायचा नाही, अशी ही कठीण कसरत आहे। भारत सुद्धा या सर्व घडामोडींवर बारीक लक्ष ठेवून आहे, कारण या भागातील स्थिरता भारताच्या ऊर्जा सुरक्षेसाठी महत्वाची आहे। ज्या क्षणी ट्रम्प यांनी शस्त्रसंधीची घोषणा केली त्या क्षणी जागतिक शेअर बाजार आणि तेल बाजारात घडामोडी घडायला सुरुवात झाली। ग्लोबल बेंचमार्क असलेल्या ब्रेट क्रूड ऑइलच्या किमतीत एका झटक्यात 13.6% घसरण झाली। $96.8 प्रति बॅरेलवर तेल खाली आलं। अमेरिकन मार्केटमध्ये तर ही घसरण 14%च्याही पुढे गेली होती। जर हे युद्ध लांबलं असतं आणि इराणने हॉर्मुझची सामुद्रधुनी कायमची बंद केली असती तर पेट्रोल डिझेलचे भाव 150 ते 200च्या पार गेले असते। इराण हा भारताचा पारंपरिक मित्र आहे, तर अमेरिकेसोबत आपली धोरणात्मक भागीदारी आहे। पाकिस्तान ज्या प्रकारे स्वतःला प्रोजेक्ट करतोय हे भारतासाठी एक नवीन आव्हान ठरू शकतं। पाकिस्तानने अमेरिकेशी जवळीक साधण्यासाठी क्रिप्टोकरन्सी आणि दुर्मिळ खनिजांचे करार केले आहेत, ज्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही। भारतासाठी सर्वात महत्वाचं म्हणजे इराणमधील चाबाहार बंदर आणि आपली ऊर्जा सुरक्षा। जर 10 एप्रिलच्या बैठकीत काही ठोस निर्णय झाला तर त्याचा फायदा भारतालाही होईल। तर मित्रांनो, 10 एप्रिल 2026 रोजी इस्लामाबाद मध्ये होणारी ही बैठक जगाचा चेहरा बदलणारी ठरू शकते। एका बाजूला अण्वस्त्रांचा धोका, दुसरीकडे तेलाची अर्थव्यवस्था आणि मध्ये अडकलेली जनता। हा तात्पुरता शस्त्रसंधी आहे की एका नव्या आव्हानाची सुरुवात? येणाऱ्या ह्या 2 आठवड्यात स्पष्ट होईलच। शस्त्रांच्या जोरावर संस्कृती संपवण्याच्या भाषा करणाऱ्या ट्रम्पला अखेर मुत्सद्देगिरीच्या टेबलावर यावंच लागलं। हेच या घटनेनं पुन्हा एकदा सिद्ध केलंय। तुम्हाला काय वाटतं, युद्धाला मिळालेला विराम ही शांतता टिकवू शकेल का, की इराणच्या या 10 अटींवर अमेरिका कधीच मान्य करणार नाही? तुमचं मत खाली कमेंट्स मध्ये नक्की सांगा। पाकिस्तानाबद्दल तुम्हाला काय वाटतं हे सुद्धा सांगा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा तुमचं उत्तर कमेंट्स मध्ये नक्की सांगा। आणि अशा सखोल विश्लेषणासाठी अभिजात मराठी विशेषला नक्की सबस्क्राईब करा।